उलटच झालंय बघा। काकाच म्हणतात पुतण्याला, मला वाचव रे बाबा। काकाच्या खुर्चीला पुतण्या लावणार सुरंग, पुतण्याच्या कुरघोडीने काका हैराण। निवडणुकीत काका पुतण्यामध्येच घमासान। काका पुतण्याच्या कुरघोडीचे अंदरकी बात जाणून घेऊया आजच्या या स्पेशल रिपोर्टमधून। नमस्कार, मी अक्षरा आणि तुम्ही पाहत आहात लोकाशा टीव्ही। काका मला वाचवा हे इतिहासातील अतिशय प्रसिद्ध वाक्य आहे। शनिवार वाड्यात मराठा साम्राज्याचे 5वे पेशवे नारायणराव यांची हत्या कट रचून करण्यात आली। 30 ऑगस्ट 1773च्या मध्यरात्री अवघ्या 16 वर्षाच्या नारायणरावांना मारण्यासाठी मारेकरी त्यांच्या महालात शिरले। आपल्यावर हल्ला करण्यासाठी कोणीतरी आल्याची चाहूल त्यांना लागल्यानंतर त्यांनी काका मला वाचवा असा टाहो फोडला होता, पण त्यांना वाचवण्यासाठी कोणीही आले नाही। त्यांची हत्या करण्यात आली। हा हत्येचा कटच पेशवाईतील सत्तेसाठी त्यांच्या काकांनीच केला होता। त्यामुळे काका काही पुतण्याला वाचवण्यासाठी आले नाहीत। राज्याच्या राजकारणातही काका पुतण्या असा संघर्ष गेली अनेक वर्षापासून बघायला मिळत आहे। काका आपल्याला राजकारणात पुढे येऊ देत नाही असा आरोप करत पुतण्यांनी आपल्या काकासमोरच ठेवलेले तगडे आव्हान पेलणे अनेकदा काकांना जडच गेले आहे। त्यामुळे अलीकडे राजकारणात काका मला वाचवाऐवजी काकाला स्वतःलाच वाचविण्याची वेळ आली आहे। आता राजकारणातही काका पुतण्याचा संघर्ष सातत्याने होताना दिसतोच आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही पुतण्याशी अर्थात राज ठाकरे यांच्याशी राजकीय संघर्ष करण्याची वेळ आली होती। उद्धव ठाकरे यांच्या कार्याध्यक्षपदी निवड केल्यानंतर नाराज झालेल्या राज यांनी बाळासाहेबांची साथ सोडली। शिवसेनेतून बाहेर पडत त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाची स्थापना केली। बाळासाहेब ठाकरे यांनी ठाकरी शैलीत पुतण्याचा जाहीरपणे समाचार घेतला, तर पुतण्यानेही जाहीर सभेतून जशास तसे उत्तर देत काकाला वरचढ पुतण्या असल्याचे दाखवून दिले। बीडमध्ये गोपीनाथ मुंडे यांनाही पुतण्याशी संघर्ष करावा लागला। 2012 मध्ये थेट काकांच्या विरोधात जाऊन धनंजय मुंडे यांनी परळी नगरपालिकेत नगराध्यक्ष म्हणून आपला उमेदवार निवडून आणला। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून काकांची साथ सोडली। छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेल्या भोसले घराण्यातही राजकारणामुळे काका पुतण्यांचा वाद विकोपाला गेला। अभयसिंहराजे भोसले आणि पुतणे उदयनराजे भोसले यांच्यातील वाद जुनाच आहे। राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांच्या घरातही काका पुतण्याचा असा संघर्ष आहे। सुनील तटकरे आणि त्यांचे पुतणे अवधूत तटकरे यांच्या राजकीय भूमिका परस्पर विरोधी असल्याने एकमेकांच्या विरोधात या दोघांनाही उतरावे लागले। बीडमध्ये गत निवडणुकीत ज्येष्ठ नेते जयदत्त क्षीरसागर यांना त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांनी मोठे आव्हान दिले होते। जयदत्त क्षीरसागर यांचे भाऊ भारतभूषण क्षीरसागर यांच्या भोवतीच सत्ता केंद्रित झाल्यामुळे संदीप यांनी याला विरोध केला होता। नगरपालिकेतही त्यांची विरोधाची भूमिका राहिल्याने संघर्ष वाढत गेला। जयदत्त क्षीरसागर भाऊ भारतभूषण क्षीरसागर यांना झुकते माप देतात आणि आपल्या वडिलांवर अन्याय करतात असे जाहीरपणे संदीप क्षीरसागर यांनी सांगितले होते। काकाच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरून त्यांनी आमदारकी मिळवली होती। सध्या राजकारणात काकाला भारी पुतण्या असे समीकरणच बनले आहे। काकाच्या बोटाला धरून राजकारणात यायचे, त्यानंतर काकाच्या खुर्चीला सुरुंग लावायचे काम पुतणे इतके पद्धतशीरपणे करतात की काकाला आपली खुर्ची कधी पळवली गेली हे समजतही नाही। शरद पवार यांनीच अजित पवार यांना राजकारणात आणले। अनेक पदे त्यांना मिळाली। 5 वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी त्यांना शरद पवार यांच्यामुळेच मिळाली। पण 2.5 वर्षापूर्वी सत्तांतर झाले आणि अजित पवार यांनी काकाची साथ सोडून अख्खा पक्षच पळवून नेला। त्यामुळे वयोवृद्ध काकांना आपले साम्राज्य पुन्हा उभे करण्यासाठी पायाला भिंगरी बांधावी लागली। लोकसभा निवडणुकीत याच पुतण्याने काकासमोर मोठे आव्हान उभे केले। बारामतीच्या लढतीची देशभर नव्हे तर जगभरात चर्चा झाली। या विधानसभा निवडणुकीत पुन्हा काका पुतणे आमने सामने येत आहेत। अजित पवार यांनी यापूर्वी बारामतीमधून आपण निवडणूक लढवणार नसल्याचे संकेत दिले होते, पण पुन्हा त्यांनी आपला निर्णय बदलला आणि बारामतीमधूनच विधानसभा लढणार असल्याचे सांगितले। त्यांची उमेदवारी जाहीर झाली। त्यानंतर काका शरद पवार यांनी अजित पवारांना दणका देण्यासाठी त्यांच्या विरोधात त्यांच्याच पुतण्याला युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली आहे। त्यामुळे आता पुन्हा लोकसभेसारखाच पवार विरुद्ध पवार असा सामना महाराष्ट्राला बघायला मिळणार आहे। येवल्यात छगन भुजबळ यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर नांदगाव मतदारसंघात बंडखोरी करत अपक्ष लढण्यासाठी त्यांचे पुतणे समीर भुजबळ सरसावले आहेत। काका अजित पवार गटात तर पुतण्या अपक्ष म्हणून अजित पवार गटाच्याच उमेदवाराला फाईट देणार आहे। काकाची यामुळे गोची होणार आहे। समीर भुजबळ यांना बळ देणारे त्यांना छगन भुजबळांच्या विरोधात प्रचार करायला लावतील अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होणे स्वाभाविकच आहे।